Hello students, good morning. Let's start our today's lecture. Okay, तर last lectureला आपण थोडंसं चेक पॉइंट सॉल्व करत होतो. अप टू क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व केलेलं होतं. पुढचे क्वेश्चन काही सॉल्व करून बघूया. ओके, क्वेश्चन नंबर 4. What are the number of significant figures in? ओके, क्वेश्चन काय बघा. What is the number of significant figures? What is number of significant figures in 3.20 plus 4.80 into 10 raised to 5. 3.20 plus 4.80 into 10 raised to 5. ओके, याच्यामधल्या सिग्निफिकंट फिगर्स काढायचे आहेत. ओके, आता अगोदर याची ऍडिशन करून घेऊया. ऍडिशन किती येणार बघा. 0 0 0 येणार. 8 plus 2 10 carry 1. ओके, and 4 plus 3 7 plus 1 8. 8.00 into 10 raised to 5 येणार आहे. आणि याच्यामधले नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स विचारलेत. आता 10 ची पॉवर जी आहे ती सिग्निफिकंट मध्ये आपण कन्सिडरच करत नाही. तर 8.00 मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती येणार आहेत. 8 तर सिग्निफिकंट येणार आहे आणि डेसिमल पॉइंट असेल तर राईट हँड साइडचे सगळे 0 कन्सिडर करायचे. ओके, सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर काय येणार आहे. Significant figures will be equal to 3. That is the answer. Number 5. Subtract 0.2 joule from 7.26 joule. Next question काय बघा. Subtract 0.2 joule from 7.26 joule and express result to correct significant figures. तर आता सबट्रॅक्शन करूया दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार. 0.2 जूल आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे 7.26 जूल मधून. सो 7.26 मायनस 0.2 म्हणजे आन्सर येणार आहे 7.06 येणार. 2 2 कॅन्सल ना. 6 ॲज इट इज 6 राहणार आहे. 0. ओके, या पद्धतीने होणार. 7.26 मायनस 0.20 किंवा 0.2 मायनस करायला सांगितले त्याच्यामधून. 7.06 येणार आहे. आता 7.06 हे आन्सर आपल्याला लिहावं लागेल का इथं. ऑप्शन्स आहेत 7.1 7.06 7 अँड नन ऑफ दिस. आता ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये सिग्निफिकंट फिगरचा रूल काय आहे. मिनिमम डेसिमल प्लेसेस ठेवायच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. मिनिमम डेसिमल प्लेसेस. आता फर्स्ट जो नंबर आहे त्याच्यामध्ये डेसिमल प्लेस किती आहे. डेसिमल प्लेस म्हणजे हा जो पॉइंट आहे त्याच्या राईट हँड साइडला किती डिजिट आहेत 1 आहेत आणि इथे किती आहेत 2 आहेत. मग किती ठेवावं लागतील आन्सर मध्ये. मिनिमम डेसिमल प्लेस म्हणजे एकच ठेवावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात याला आपल्याला 6 ला काय करावं लागेल, काढून टाकावं लागणार आहे. 6 ला काढून टाकायचं असेल, एकच नंबर काढायचा असेल तर राऊंडिंग ऑफचे रूल वापरावे लागतील. ओके, एखादा नंबर काढताना जर तो काय असेल ग्रेटर दॅन 5 असेल तर प्रिव्हियस नंबर 1 ने वाढवतो. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे 7.1 अँड दिस विल बी द करेक्ट आन्सर. ओके, 7.1 याचं करेक्ट आन्सर येणार. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन होता 7.1, सेकंड ऑप्शन इज 7.06, थर्ड ऑप्शन 7 अँड फोर्थ ऑप्शन 7.060 असेल. याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय येणार आहे, फर्स्ट आन्सर येणार. क्वेश्चन नंबर 6. लेंथ, ब्रेड्थ अँड थिकनेस ऑफ ए रेक्टँग्युलर शीट ऑफ मेटल आर. म्हणजे इथं लेंथ दिलीये, ब्रेड्थ दिलीये अँड थिकनेस पण दिलाय. लेंथ, ब्रेड्थ अँड थिकनेस. लेंथ दिलीये 4.234 मीटर. ओके, ब्रेड्थ दिले 1.005 मीटर आणि थिकनेस दिलाय 2.01 सेंटीमीटर. ओके, या पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
length, breadth and thickness of a rectangular sheet are given like this. The volume of sheet to correct significant figures. तर व्हॉल्यूम काढायला सांगितलंय. To correct significant figures. To correct significant figures. व्हॉल्यूम काढायला सांगितले. ओके, तर याचे ऑप्शन्स बघा अगोदर काय आहेत. ऑप्शन आहेत 0.0855 मीटर क्यूब. सेकंड ऑप्शन आहे 0.086 मीटर क्यूब. थर्ड ऑप्शन आहे 0.08556 मीटर क्यूब आणि लास्ट ऑप्शन आहे 0.08 मीटर क्यूब. ठीक आहे, या पद्धतीनं आहे. लक्षात घ्या. आता व्हॉल्यूम काढायचं म्हणजे काय करावं लागेल, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट करावं लागेल. म्हणजे या तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. पण हे सेंटीमीटरचं मीटर मध्ये कसं लिहिणार, 2.01 इंटू 10⁻² मीटर लिहिणार. बरोबर, काय लिहिणार, 2.01 इंटू 10⁻² मीटर म्हणजे सेंटीमीटरचं मीटर, कारण तिन्ही युनिट काय असले पाहिजेत, मीटर 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 मध्ये असले पाहिजेत. आता इथं ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, म्हणजे मल्टिप्लिकेशन ऍक्च्युअली करायची गरज आहे का, तर नाहीये. कारण आन्सर जवळपास सगळे काय आहेत, सेमच आहेत, म्हणजे तेच आन्सर दिलेले आहेत. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त ठरवायचं आहे की याच्यातलं कुठला आन्सर येणार. ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करायची गरज नाहीये. बघा, आता मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनचा रूल काय सांगतो की मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये मिनिमम सिग्निफिकंट फिगर्स ठेवायच्या. 1 बाय 1 काउंट करूया. फर्स्ट नंबर मध्ये म्हणजे लेंथ मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत सांगा. लेंथ मध्ये सिग्निफिकंट फिगर्स आहेत 4. ठीक आहे. ब्रेडथ मध्ये किती आहेत बघा. ब्रेडथ मध्ये 1.5 तर आहेच आणि मधले 2 0 ते पण 4 येणार. आणि थिकनेस मध्ये 2.01 याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत. 2.01 इंटू 10⁻². तर 10⁻² ला काय सिग्निफिकंट मध्ये व्हॅल्यू नाहीये, तर याच्यामध्ये 3 आहेत. तर तुमचं जे आन्सर आहे त्या आन्सर मध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स असले पाहिजेत. ओके, आन्सर मध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स, कारण मिनिमम सिग्निफिकंट फिगर्स ठेवायचे आहेत. तर 3 असणारे ऑप्शन्स बघूया. आता फर्स्ट जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत सांगा. फर्स्ट ऑप्शन मध्ये तेवढंच चेक करायचं, ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन इथं करायलाच लागत नाही. फर्स्ट ऑप्शन मध्ये हे बघा, नंबर विथ डेसिमल पॉईंट असेल तर पुढचे सगळे 0 कन्सिडर करायचे नाहीत, म्हणजे 855 एवढंच कन्सिडर होणार. 3 आहे. इथं किती आहेत बघा, 0.0 कन्सिडर होणार नाही. 86 म्हणजे 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. इथं किती आहेत, 0.0 येणार नाही, 8556 येणार, म्हणजे याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर येणार. आणि याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती येणार, 0.08 मध्ये 1च येणार आहे. सो सिग्निफिकंट फिगर्सच्या रूल नुसार आन्सर येणार आहे ए. ए विल बी द करेक्ट आन्सर. बरोबर. सो आन्सर येणार आहे that is 0.0855 meter cube. That will be the answer. ओके, जस्ट तुम्हाला चेक करायचं आहे की किती सिग्निफिकंट फिगर कुठल्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यानुसार आन्सर फक्त लिहायचं आहे. ऍक्च्युअली इथं कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. म्हणून नेहमी लक्षात घ्या, एमसीक्यू आला तर क्वेश्चन वाचल्यानंतर एकदा ऑप्शन काय दिले ते देखील वाचून घ्यायचे. आता या प्रॉब्लेम मध्ये काही स्टुडंट काय करतात, लेंथ, ब्रेड, थिकनेस, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला LBH असतो, ते कॅल्क्युलेशन करत बसतात. कॅल्क्युलेशन केल्यानंतर शेवटी हेच ऑप्शन येणार आहेत, हेच आन्सर, एकच आन्सर येणार आहे. ते आन्सर इथं दिलेलेच आहेत. नंतर फक्त सिग्निफिकंट फिगर्स फक्त आपल्याला बघायचे आहेत. कॅल्क्युलेशन इथं करायची ऍक्च्युअली गरज नाहीये. 7 नंबर, मल्टिप्लाय 107.88. बघा नेक्स्ट क्वेश्चन, मल्टिप्लाय 107.88 by 0.610 and express the result with correct significant figures. Okay, express result with correct significant figures. ठीक आहे. याच्यामध्ये ऑप्शन काय आहेत बघा. फर्स्ट आहे 65.8068. सेकंड ऑप्शन
64.807, third 65.81 and last 65.8. ओके, हे 65 आहे इथं, सॉरी 65. बघा इथं आता काय करायचं आहे, 107.88 0.610 बरोबर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता बघा आन्सर, बघा आन्सर ऑलरेडी मल्टिप्लिकेशनचेच दिलेले आहेत. माझ्या ऍक्च्युअली मल्टिप्लिकेशन करायची गरजच नाहीये, फक्त तुम्हाला सिग्निफिकंट फिगरचा रूल वापरून चेक करायचा आहे. तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 5 आहेत. याच्यामध्ये किती आहेत सिग्निफिकंट फिगर्स सांगा? 0.610 मध्ये करता येते का इमॅजिन? त्याच्यासाठी रूल्स जरा व्यवस्थित बघा. नंबर विथ डेसिमल पॉईंट असेल तर LHS चे 0 कन्सिडर करायचे नाहीत, RHS चे फक्त कन्सिडर करायचे. म्हणजे 6, 1 आणि 0 हे तिन्ही सिग्निफिकंट येणार आहेत, 3 येणार. ओके, 3 सिग्निफिकंट फिगर्स. आन्सर मध्ये किती पाहिजेत? 3च पाहिजेत ना. तुमच्या आन्सर मध्ये जे काय आन्सर येईल त्या आन्सर मध्ये सिग्निफिकंट फिगरच्या रूलनुसार 3 सिग्निफिकंट फिगर्स पाहिजेत. आता फर्स्ट ऑप्शन बघितला तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स येतात 6, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स येतात 5, याच्यामध्ये येतात 4 आणि याच्यामध्ये येतात 3. सो आन्सर तुमचा येणार आहे लास्ट. लास्ट आन्सर इज द करेक्ट. क्वेश्चन नंबर 8. The radius of a thin wire is 0.16 millimeter. Radius of thin wire is 0.16 millimeter. Area of cross section of wire in millimeter square. Area of cross section काढायचा आहे in millimeter square. टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. त्याच्यामध्ये 2 करेक्ट सिग्निफिकंट फिगर असं दिलेलं आहे. ओके, आणि ऑप्शन्स काय काय आहेत बघा. पुन्हा एकदा ऑप्शन अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करूया. 0.08, त्याच्यानंतर 0.080, 0.0804 आणि लास्ट ऑप्शन आहे 0.080384. आता वायरची रेडियस दिलेली, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काढायचा आहे. रेडियस माहित असेल, एरिया कसं काढतो आपण? पाय आर स्क्वेअर फॉर्म्युलानं. पाय आर स्क्वेअर, एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आता ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का इथं? नाही काय काही गरज. रेडियस मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 0. रेडियस किती आहे? 0.16 सिग्निफिकंट फिगर्स येणार आहे, त्याच्यामध्ये 2. तर आन्सर मध्ये 2 सिग्निफिकंट फिगर असल्या पाहिजेत. आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स पाहिजे? 2 फक्त. बघा फर्स्ट ऑप्शन बघितला तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती येतात? याच्यामध्ये 1 फक्त येतात, याच्यामध्ये 2 येतात, याच्यामध्ये 3 येतात आणि याच्यामध्ये तर सिग्निफिकंट फिगर 1, 2, 3, 4, 5 येतात. तर रेडियस मध्ये 2 सिग्निफिकंट फिगर असतील तर पाय आर स्क्वेअर मध्ये देखील काय पाहिजेत? आन्सर मध्ये किती पाहिजेत? 2च पाहिजेत सिग्निफिकंट फिगर्स. सो आन्सर येणार आहे बी. आन्सर विल बी द करेक्ट आन्सर. बी आन्सर. नंबर 9. What is the value of 5.0 into 10 raised to minus 6 into 5.0 into 10 raised to minus 8 with significant figures. पुन्हा एकदा आता इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 5.0 आणि 5.0. आता
इथं बघा कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर काय येणार? आन्सर 5.0 इंटू 5.0 म्हणजे 25.0 असा आपण आन्सर लिहू शकतो. इंटू 10 रेस टू किती होणार? 10 रेस टू मायनस 6, 10 रेस टू मायनस 8 म्हणजे 10 रेस टू मायनस 14. आता पुन्हा एकदा इथं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल? मिनिमम सिग्निफिकंट फिगर ठेवावे लागतील. फर्स्ट जो नंबर आहे त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 2च आहेत. सेकंड नंबरमध्ये देखील सिग्निफिकंट फिगर 2 आहेत. तर आन्सरमध्ये सिग्निफिकंट फिगर 2 पाहिजेत. आता ऑप्शन काय काय दिलेत बघा आणि याच्यातला करेक्ट ऑप्शन सांगा. 25 into 10 raised to minus 14 is the first option. Second is 25.0 into 10 raised to minus 14. Third is 2.50 into 10 raised to minus 13. आणि लास्ट आहे 250 into 10 raised to minus 15. ओके. इथं फक्त सिग्निफिकंट फिगर्स दोन्हीमध्ये 2-2 आहेत म्हणजे आन्सरमध्ये 2 यायला पाहिजेत. आता काउंट करा ना जस्ट. इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आहेत 2, इथं आहेत 3, इथं आहेत 3 आणि इथं आहेत 2 सिग्निफिकंट फिगर्स. परंतु हे 250 आहे बरोबर. 250 इंटू 10 रेस टू मायनस 15 हे चालणार नाही आपल्याला लक्षात घ्या. 25 इंटू 10 रेस टू मायनस 15 दिस विल बी द करेक्ट आन्सर. ए आन्सर याचं करेक्ट येणार आहे. ओके. 25 इंटू 10 रेस टू मायनस 14 दॅट विल बी द करेक्ट आन्सर. म्हणजे इथं काय डेसिमल प्लेस सरकवण्याची वगैरे काय गरज नाही आहे. पॉवर चेंज करण्याची गरज नाही आहे. सो दिस इज नंबर 9. Number 10. When 97.52 is divided by 97.52 is divided by 2.54. आन्सर काय येणार आहे? फर्स्ट आन्सर आहे 38.3937. Second 38.394. 65.81 आणि डी आहे 38.4. बघा जवळपास आन्सर तसे सगळे तसेच आहेत. करेक्ट आन्सर काय येणार? आता 97.52 डिवायडेड बाय 2.54 याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स 3 आहेत. सॉरी याच्यामध्ये 4 आहेत. याच्यामध्ये किती आहेत? 4 आहेत आणि याच्यामध्ये किती आहेत? 3 आहेत. तर आन्सर मध्ये 3च असायला पाहिजेत. सो आन्सर काय येणार आहे? लास्ट आन्सर विल बी करेक्ट. लास्ट आन्सर. फक्त सिग्निफिकंट फिगर काउंट करायचे आहेत तुम्हाला, कारण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड याच्यामध्ये मोर दॅन 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. सो आन्सर येणार आहे लास्ट आन्सर. तर या पद्धतीने हे सिग्निफिकंट फिगरचे रिलेटेड क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येऊ शकतात. आता रिसेंट झालेली जी नीट आहे त्याच्यामध्ये देखील जस्ट एक ऍडिशनचा सिग्निफिकंट फिगर्सचा क्वेश्चन आलेला होता, ऍडिशनचा. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट या चॅप्टर मधला चालू होतोय, दॅट इज द पार्ट ऑफ एरर्स. एरर्सचा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे. ठीक आहे. तर एरर्सचा पार्ट थोडासा बघूया आपण. ओके. एरर बघा, आता एररची डेफिनेशन कशी आहे बघा. द डिफरन्स बिटवीन द मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर. द difference between true value and measured value
difference between true value and measured value is called as error. लक्षात येत आहे? The difference between true value and measured value is called as error. ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हटलं जातं? एरर असं म्हटलं जातं. हे बघा, आपण ज्यावेळी मेजरमेंट करतोय त्यावेळी मेजरमेंट करत असताना ड्यू टू सम रिझन एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही. ओके, एक्झॅक्ट व्हॅल्यू म्हणजे ट्रू व्हॅल्यू. लक्षात घ्या, ट्रू व्हॅल्यू पेक्षा थोडीशी काय मिळते आपल्याला? डिफरंट व्हॅल्यू मिळते. ठीक आहे, तर ही मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणायचं? एरर असं म्हणायचं. सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट अशी आहे की ट्रू व्हॅल्यू आपल्याला कधीही कळत नाही. बघा मी काय सांगतोय, ट्रू व्हॅल्यू एखाद्या ऑब्जेक्टची ट्रू व्हॅल्यू म्हणजे ट्रू लेंथ किती आहे, ट्रू हाईट किती आहे, ट्रू वेट किती आहे हे आपल्याला कधीच समजत नाही. कारण मेजर्ड व्हॅल्यू ही नेहमी काय असते? ट्रू व्हॅल्यू पेक्षा थोड्याशा का अमाऊंटनं, किंचित अमाऊंटनं देखील काय असते? निग्लिजिबल अमाऊंटनं देखील काय असते? थोडीशी डिफरंट असतेच. कारण आपण मेजर्ड व्हॅल्यू एखादी मेजरमेंट करत असताना त्याच्यापासून मेजर्ड व्हॅल्यू काढत असताना त्याच्यामध्ये नंबर ऑफ थिंग जे आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. म्हणजे जसं इन्स्ट्रुमेंट असतं, एन्व्हायरमेंट असतं, ऑपरेटर असतो, अशा भरपूर गोष्टी असतात. आणि याच्यातली एक जरी गोष्ट चेंज झाली, कारण मेजरमेंटचे एलिमेंट्स जे आहेत ते काय काय आहेत तिथं? मेजरमेंटमध्ये काय येणार आहे? ती फिजिकल क्वांटिटी येणार जी आपल्याला मेजर करायची आहे. त्याचबरोबर ते इन्स्ट्रुमेंट येणार आहे ज्याच्या साइन आपल्याला मेजरमेंट करायची आहे. बरोबर, त्याचबरोबर तो ऑपरेटर येणार आहे जो ती मेजरमेंट करणार आहे. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट येणार आहे ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण ती मेजरमेंट करणार आहे. आणि याच्यातली एखादी जरी गोष्ट थोडीशी चेंज झाली तरी आपल्याला मेजर्ड व्हॅल्यू काय होते? थोडीशी डिफरंट मिळते, आहे तेवढी व्हॅल्यू मिळत नाही. ओके, त्याच्यामुळं हे एक महत्वाचं सेंटेन्स आहे. ट्रू व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्ट इज नेव्हर नोन टू अस. एखाद्या ऑब्जेक्टची ट्रू व्हॅल्यू आपल्याला कधीही माहिती नसते. ओके, ट्रू व्हॅल्यू कधीही माहिती नसते. मग आता एरर म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू आहे ना. मग आता एरर काढायची कशी? कारण ट्रू व्हॅल्यूज आपल्याला जर माहिती नसेल तर एरर काढणार कसे? कारण एररचा फॉर्म्युला काय येणार बघा, एरर इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू येणार आहे. ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. हे बघा, पुन्हा एकदा मी आता ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा रिपीट करतोय. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर. ठीक आहे, एरर इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. आता ट्रू व्हॅल्यू आपल्याला एक्झॅक्टली कधीही माहिती नसते. ओके, कारण मेजरमेंट करत असताना कुठल्या ना कुठल्या रिझनमुळे काय होतं? थोडंसं चेंज होतच, आणि त्याच्यामुळे ट्रू व्हॅल्यू आपल्याला कधीही मिळत नाही, मेजर्ड व्हॅल्यू मिळते. तर ट्रू व्हॅल्यू आपण कशी काढतो बघा. ट्रू व्हॅल्यू इज नथिंग बट, कारण एक्झॅक्ट ट्रू व्हॅल्यू तर आपल्याला कधीच माहिती नसते. मग आपल्या कन्व्हिनियन्ससाठी काय करतो? लार्ज नंबर ऑफ मेजरमेंट घेतो आणि त्या लार्ज नंबर ऑफ मेजरमेंटची जी मीन व्हॅल्यू असेल त्याला काय म्हणणार आपण? ट्रू व्हॅल्यू असं म्हणणार आहे. ओके, तर इथं काही महत्वाचे सेंटेन्सेस आहेत, ते सेंटेन्सेस आहेत बघा. मी काय लिहितोय सेंटेन्सेस. ट्रू व्हॅल्यू इज नेव्हर नोन टू अस. ट्रू व्हॅल्यू इज नेव्हर नोन टू अस. ट्रू व्हॅल्यू आपल्याला माहिती नसते. मग ट्रू व्हॅल्यू काढायची कशी? the average in bracket mean value, average किंवा mean value of large number of measured values is considered as true value. ओके, म्हणजे ट्रू व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागतं? एकाच ऑब्जेक्टचं रिपीटेडली अनेक वेळा मेजरमेंट घ्यायचं आणि त्या सगळ्याचं काय करायचं? मीन काढायचं, ऍव्हरेज काढायचं, आणि त्याला काय म्हणायचं? ट्रू व्हॅल्यू असं कन्सिडर करायचं. कारण एक्झॅक्ट ट्रू व्हॅल्यू आपल्याला कधीच माहिती नसते, त्या ऑब्जेक्टची एक्झॅक्ट ट्रू व्हॅल्यू किती आहे. आणि अशा प्रकारे जी काढलेली ट्रू व्हॅल्यू आहे
त्याच्यामधून एखादी मेजरमेंट केली आणि ती मेजर्ड व्हॅल्यू त्याच्यातून प्लस मायनस केली तर आपल्याला काय मिळणार आहे, एरर मिळणार आहे. आता या फॉर्म्युल्यानुसार एरर जी आहे ती काय असू शकते, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह किंवा झिरो असू शकते. सो एरर कॅन बी आयदर पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह ऑर झिरो. ओके, एरर कॅन बी आयदर पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, और झिरो. एरर जी आहे ती पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह किंवा झिरो असू शकते. लक्षात येत आहे, एरर कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह ऑर झिरो. आता आपण बघूया टाइप्स ऑफ एरर्स. टाइप्स ऑफ एरर्स. टाइप्स ऑफ एरर. तर टाइप्स ऑफ एरर मध्ये सगळ्या टाइपच्या जे एरर आहेत ते आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय करू शकतो. फर्स्ट इज द सिस्टमॅटिक एरर्स. First is the systematic errors and second is the random errors. जे मेजरमेंट मध्ये येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या ज्या एरर्स आहेत त्यांच्या सोर्सेस नुसार दोन टाइप मध्ये आपण क्लासिफाय करू शकतो, सिस्टमॅटिक एरर्स अँड रँडम एरर्स. आता सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय? फर्स्ट, सिस्टमॅटिक एरर्स. आता सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय? आता मेजरमेंट सिस्टीम आहे, बरोबर. मेजरमेंट सिस्टीम मध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, मेजरमेंट सिस्टीम मध्ये काय काय असतं, ती फिजिकल क्वांटिटी असणार आहे. जी क्वांटिटी टू बी मेजर्ड जी असणार आहे ती फिजिकल क्वांटिटी जी आहे ती असणार आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, इन्स्ट्रुमेंट असणार आहे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. समजा आपल्याला एका टेबलची लेंथ मेजर करायची आहे तर तो टेबल एक त्याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर ती लेंथ मेजर करण्यासाठी आपण स्केल किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट वापरणार, ते स्केल येणार आहे. परत जो मेजरमेंट घेणारा ऑपरेटर आहे तो ऑपरेटर येणार आणि त्याचबरोबर ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण ती मेजरमेंट करतोय ते एन्व्हायरमेंट येणार आहे. हे या सगळ्याला काय म्हणायचं, मेजरमेंट सिस्टीम म्हणायचं. तर मेजरमेंट सिस्टमचे एलिमेंट्स काय काय आहेत बघा. मेजरमेंट सिस्टमचे एलिमेंट, द क्वांटिटी टू बी मेजर्ड, इन्स्ट्रुमेंट, ऑपरेटर आणि एन्व्हायरमेंट. हे चार महत्वाचे एलिमेंट्स आहेत मेजरमेंट सिस्टीमचे. ठीक आहे. आणि याच्यातला एखादा एलिमेंट जरी थोडासा चुकला तर तुमच्या मेजरमेंटमध्ये एरर येणार आहे. याच्यातला एखादा एलिमेंट जरी चुकला म्हणजे फिजिकल क्वांटिटी काही रिझननं थोडीशी चेंज झाली किंवा इन्स्ट्रुमेंट फॉल्टी आहे किंवा ऑपरेटरनं रिडिंग घेताना काही मिस्टेक्स केल्या, ओके, किंवा एन्व्हायरमेंटमध्ये थोडासा बदल झाला, तर या गोष्टीमुळे काय होऊ शकतं, मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकते. आणि याला काय म्हणायचं, सिस्टमॅटिक एरर. म्हणजे मेजरमेंट सिस्टीमचे जे इलेमेंट्स आहेत, मेजरमेंट सिस्टीमचे हे जे 4 एलिमेंट्स मी सांगितले, त्या 4 एलिमेंट मधल्या चेंजमुळं किंवा फॉल्टमुळं किंवा मिस्टेकमुळं ज्या एरर येतात त्याला सिस्टमॅटिक एरर असं म्हणायचं. ओके. The errors in measurement due to errors in measurement due to faults in errors in measurement due to faults in measurement system element, measurement system elements. मेजरमेंट सिस्टम एलिमेंट म्हणजे कुठले येणार, दॅट इज इन्स्ट्रुमेंट किंवा ऑपरेटर किंवा एन्व्हायरमेंट. ओके. The errors in measurement due to faults in measurement system elements, that is instrument, operator, environment, etc. Okay, is called as
सिस्टमॅटिक इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक एरर. ठीक आहे, याला आपण सिस्टमॅटिक एरर असं म्हणतो. म्हणजे इन्स्ट्रुमेंटमुळे प्रॉब्लेम आले, इन्स्ट्रुमेंट मधल्या फॉल्टमुळे एरर आली, किंवा ऑपरेटरच्या मिस्टेकमुळे एरर आली, किंवा एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे जर एरर आली, तर अशा एररला काय म्हणायचं? सिस्टमॅटिक एरर असं म्हणायचं. लक्षात येतंय? आता ही जी सिस्टमॅटिक एरर आहे, लक्षात घ्या, सिस्टमॅटिक एरर याला डेफिनेट कॉज असणार आहे. कारण आपल्याला माहित आहे हे एकतर इन्स्ट्रुमेंटमुळे येणार, किंवा ऑपरेटरमुळे, किंवा एन्व्हायरमेंटमुळे येणार आहे. आणि त्याचा व्यवस्थित स्टडी केल्यानंतर ही एरर इन्स्ट्रुमेंटमुळे या लागली आहे का, ऑपरेटरमुळे या लागली आहे का, एन्व्हायरमेंटमुळे या लागली, हे लक्षात येतं. त्याच्यामुळे सिस्टमॅटिक एरर हॅज अ डेफिनेट कॉज. याला डेफिनेट कॉज असते, याचं काहीतरी कारण असतं. ओके, इट हॅज डेफिनेट कॉज. ओके, सिस्टमॅटिक एरर हॅज अ डेफिनेट कॉज. त्याचबरोबर या सिस्टमॅटिक एरर जे आहेत त्या जनरली युनिडायरेक्शनल असतात विथ रिस्पेक्ट टू द ट्रू व्हॅल्यू. These errors are generally unidirectional. कशा असणार आहेत? युनिडायरेक्शनल with respect to true value. बघा, सिस्टमॅटिक एररची डेफिनेशन लिहिली, त्याच्यानंतर सिस्टमॅटिक एररला डेफिनेट कॉज असतं, आणि तिसरं महत्वाचं पॉईंट याच्यामध्ये काय लिहिलं आहे की दीज एरर्स आर जनरली युनिडायरेक्शनल विथ रिस्पेक्ट टू द ट्रू व्हॅल्यू. युनिडायरेक्शनल म्हणजे काय? एक तर त्या पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात. म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या एक तर वरच्या बाजूला असतात किंवा खालच्या बाजूला असतात. ओके, म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या वरच्या बाजूला म्हणजे पॉझिटिव्ह तर असणार किंवा निगेटिव्ह असणार. म्हणजे समजा इन्स्ट्रुमेंटमध्ये फॉल्ट आहे, प्रत्येक वेळी मेजरमेंट केल्यावर काय होणार आहे? प्रत्येक वेळी मेजरमेंट केल्यावर ट्रू व्हॅल्यूच्या नेहमी काय होणार आहे? सर्टन अमाऊंट जास्तच. प्रत्येक मेजरमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल 0.1, 0.1, 0.1चाच एरर ते दाखवत राहणार प्लसमध्ये, किंवा मायनसमध्ये 0.2, 0.2, 0.2चं मायनसमध्ये कंटिन्युअसली दाखवत राहणार. असं होणार नाही की एका मेजरमेंटमध्ये ट्रू व्हॅल्यूच्या वर रिडिंग यायला लागले आणि दुसऱ्या मेजरमेंटमध्ये ट्रू व्हॅल्यूच्या खाली रिडिंग यायला लागले. असं होणार नाही, लक्षात घ्या. ते जनरली एका साईडलाच एरर राहणार आहेत जर एरर असेल तर. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? युनिडायरेक्शनल. दीज आर जनरली युनिडायरेक्शनल, म्हणजे मी ट्रू व्हॅल्यूच्या एकतर वर असणार किंवा खाली असणार आहे, आणि कंटिन्युअसली ते तिकडेच राहणार जोपर्यंत आपण ती एरर काढून टाकत नाही तोपर्यंत. ओके, म्हणजे त्याचं रिझन फाइंड आउट करावं लागेल आणि ते काढून टाकावं लागेल. त्याचबरोबर या सिस्टमॅटिक एरर ज्या आहेत त्या काय करू शकतो? त्याचं रिझन फाइंड आउट करून आपण त्या कम्प्लिटली एलिमिनेट करू शकतो. ओके, सिस्टमॅटिक एरर can be completely eliminated. Completely eliminated by finding cause. ओके, त्याचं जे कॉज आहे ते फाइंड आउट करून काय करू शकतो? कम्प्लिटली इलिमिनेट ही सिस्टमॅटिक एरर करू शकतो. तर याला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. ठीक आहे, लक्षात येत आहे? टाइप्स ऑफ, अगोदर सिस्टमॅटिक एरर आपण पूर्ण बघणार आणि त्याच्यानंतर आपण रॅन्डम एरर कडे जाणार आहे. टाइप्स ऑफ सिस्टमॅटिक एरर. टाइप्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स, किंवा त्याला आपण कॉजेस ऑफ सिस्टमॅटिक एरर्स आपण म्हणू शकतो. तर फर्स्ट आहे दॅट इज इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर, दिस इज द फर्स्ट. ओके, इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय? द एरर्स विच आर कॉज्ड ड्यू टू imperfect design or faults in the instrument. इन्स्ट्रुमेंट मध्ये डिझाईन इम्परफेक्ट असेल, म्हणजे मॅन्युफॅक्चर करतानाच काय झालं त्याच्यामध्ये काही डिफेक्ट राहिले,
किंवा काही वेळेला काय होतं, वापरून 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 काय होतं, काही पार्ट्स त्याच्यातले वॉर्न आउट होतात, वियर टियर होतात, त्याची झीज झालेली असते आणि त्याच्यामुळे देखील काय होतं, काही वेळेला त्याच्यामध्ये थोडेसे बेंड्स आलेले असतात, वियर अँड टियर झालेले असतात आणि त्याच्यामुळे ते काय होतं, इन्स्ट्रुमेंट रॉंग रीडिंग दाखवायला चालू करतं आणि त्याला काय म्हणतो आपण, इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणतो. ओके, सो इन्स्ट्रुमेंटल एररची डेफिनेशन काय येणार आहे, एरर्स which are due to imperfect errors which are due to imperfect design. Okay, imperfect design or faults, imperfect design or the faults in instrument are called as instrumental error. Are called as instrumental error. Okay, next. इन्स्ट्रुमेंटल एरर नंतर नेक्स्ट येणार आहे, दॅट इज, आता इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये कशामुळे एरर्स तयार होतात. ओके, सो कॉजेस ऑफ इन्स्ट्रुमेंटल एरर बघूया. कॉजेस ऑफ इन्स्ट्रुमेंटल एरर. बघा, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय बघितलं, द एरर्स इन मेजरमेंट ड्यू टू इम्परफेक्ट डिझाईन ऑफ द इन्स्ट्रुमेंट और फॉल्ट्स इन द व्हेरियस टाइप्स ऑफ फॉल्ट्स इन द इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड एज इन्स्ट्रुमेंटल एरर. तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये काय काय येऊ शकतं, किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये आणखी काय येऊ शकतात, तर फर्स्ट आहे झिरो एरर. ओके, झिरो एरर का आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. आता झिरो एरर म्हणजे काय, तर झिरो मार्क ऑफ द वर्नियर स्केल डझंट कोइन्साइड विथ झिरो मार्क ऑफ द मेन स्केल, त्याला झिरो एरर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात झिरो ऑफ द instrument doesn't show exactly zero reading. Zero of the instrument doesn't show exactly zero reading. त्याला झिरो एरर असं म्हणतो. म्हणजे झिरो एरर म्हणजे लक्षात येत आहे का बघा, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एक स्टील रूल वापरली, लक्षात घ्या. सपोज असे एक स्टील रूल आहे आणि याच्यावर असं रिडिंग आहे. आता झिरो कुठं असणार, एक्झॅक्टली या कॉर्नरला झिरो असणार आहे. स्टील रूल माहित आहे ना, म्हणजे स्टीलची पट्टी असते, ती मेजरिंग स्केल असते, तर त्या स्केलवर काय असतं, झिरो एक्झॅक्टली पूर्ण कॉर्नरला असतं. आता हे वापरून थोडंसं वियर आउट झालं, म्हणजे थोडंसं काय होणार आहे, झिरो थोडासा आत सरकणार आणि त्याच्यामुळे प्रत्येक रिडिंग मध्ये काय होणार आहे, जेवढ्या अमाऊंट ते काय झालंय, वियर आउट झाले ना, तेवढ्या अमाऊंटची एरर प्रत्येक वेळी येणार आहे. म्हणजे झिरो ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ते एक्झॅक्टली झिरो असत नाही, त्याला झिरो एरर म्हणायचं. किंवा व्हर्नियर कॅलिपर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला एका लेक्चरला दाखवलेलं होतं बघा, व्हर्नियर कॅलिपर. तर व्हर्नियर कॅलिपर या पद्धतीनं असतं. व्हर्नियर कॅलिपर त्याला एक मुव्हिंग जो असतो आणि एक फिक्स्ड जो असतो, याला काय म्हणतात, व्हर्नियर कॅलिपर असं म्हणतात. इथं ऑब्जेक्ट पकडायचा आणि इथं रिडिंग बघायचं असतं, याला व्हर्नियर कॅलिपर. आता ज्यावेळी हे दोन्ही जॉज एकमेकाला टच करणार, हा आहे फिक्स्ड जॉ आणि हा आहे मुव्हेबल जॉ, हे दोन्ही जॉ एकमेकाला पूर्णपणे टच केल्यानंतर इथं किती रिडिंग दाखवायला पाहिजे, एक्झॅक्टली झिरो रिडिंग दाखवायला पाहिजे. ते दोन्ही जॉ पूर्णपणे टच केल्यानंतर ते जर झिरो रिडिंग दाखवत नसेल तर काय होणार आहे, किंवा थोडंसं रिडिंग काहीतरी दाखवत असेल, दोन्ही जॉ एकमेकाला पूर्ण टच केल्यानंतर, बरोबर आहे ना, इथं काहीतरी सर्टन रिडिंग दाखवत असेल तर तेवढ्या अमाऊंटची एरर काय होणार आहे, कंटिन्युअसली तुमच्या मेजरमेंट मध्ये येत राहणार. लक्षात येते, त्याला झिरो एरर असं म्हणायचं. बरोबर, म्हणजे मेजरमेंट इन्स्ट्रुमेंटच्या झिरोशी रिलेटेड जी एरर आहे, ती जी एरर आहे ना, त्याला काय म्हणायचं, झिरो एरर असं म्हणायचं. काय सांगतोय, लक्षात येते का, झिरो एरर म्हणजे काय. म्हणजे झिरो एरर म्हणजे काय असतं ते स्टील रूल मध्ये सांगितलेलं आहे आणि व्हर्नियर कॅलिपर मध्ये सांगितलंय. व्हर्नियर कॅलिपर मधले झिरो एरर म्हणजे काय,
फिक्स्ड जॉ आणि मुव्हेबल जॉ दोन्ही एकमेकाला पूर्णपणे टच केल्यानंतर इथं एक्झॅक्टली 0 रिडिंग दाखवायला पाहिजे. ते 0 ऐवजी थोडंसं प्लस किंवा मायनस मध्ये काहीतरी जर रिडिंग दाखवत असेल तर तेवढी एरर जी आहे ती प्रत्येक मेजरमेंट मध्ये येणार आहे, त्याला 0 एरर म्हणायचं. किंवा आपण एखादी स्टील रूल या पद्धतीने घेतली, स्टील रूल, तर स्टील रूलवर काय असतं, 0 डिव्हिजन जे आहे ते पूर्ण काय असतं, त्या स्टील रूलच्या एका कॉर्नरला असतं, पूर्ण कॉर्नरला, आत नसतं. तुमची प्लास्टिकची जी स्केल आहे त्याच्यामध्ये 0 थोडंसं आत आहे, ठीक आहे. मग तिथं स्टील रूल मध्ये काय असतं, 0 एक्झॅक्टली कॉर्नरला असतं. आता वापरून हे थोडंसं साईडची एज थोडीशी जर काय झाली, विअर आउट झाली, तर 0 आहे तिथं नसणार आहे, थोडासा राईटला शिफ्ट झाल्यासारखं होणार आणि तेवढ्या अमाऊंटची एरर काय होणार आहे, प्रत्येक मेजरमेंट मध्ये येणार आहे, ठीक आहे. तर याला काय म्हणतात, 0 एरर असं म्हणायचं. सो 0 एरर म्हणजे काय, if 0 of vernier scale does not coincide with 0 of the main scale. if म्हणजे व्हर्नियर कॅलिपरशी रिलेटेड 0 एरर म्हणजे काय येणार, म्हणजे इन्स्ट्रुमेंट टू इन्स्ट्रुमेंट 0 एरर म्हणजे काय येणार आहे, 0 त्याच्या परफेक्ट पोझिशनला, एक्झॅक्ट पोझिशनला नसणं. म्हणजे जनरल डेफिनेशन अगोदर लिहूया. when 0 mark of instrument, when 0 mark of instrument is not at its exact position, then 0 error is produced. Then 0 error is produced. ठीक आहे. व्हर्नियर कॅलिपर मध्ये 0 एरर म्हणजे काय येणार बघा, हा. आता इथं 0 एररचे काही एक्झाम्पल्स इथं म्हणजे काही डायग्राम्स दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला 0 एरर म्हणजे एक्झॅक्टली काय हे आणखी लक्षात येईल, लक्षात घ्या, ठीक आहे. हे बघा, 0 एरर. आता इथं बघा, हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट अनेक ठिकाणी तुम्ही बघितलेले असेल की ज्याच्यामध्ये एक सर्क्युलर स्केल असते अशी, आणि त्याच्यावर एक पॉइंटर मूव्ह करत असतो, बरोबर. म्हणजे ॲमीटर, व्होल्टमीटर किंवा अनेक असे इन्स्ट्रुमेंट असतात. आता हे इन्स्ट्रुमेंट फंक्शन करत नसताना, म्हणजे त्याला कुठलाही करंट सप्लाय केलेला नसताना, म्हणजे समजा हे ॲमीटर किंवा व्होल्टमीटर आहे, हे एक आहे आणि हे एक आहे, लक्षात घ्या. कुठलाही करंट सप्लाय केलेला नाहीये, नॉन वर्किंग कंडिशन मध्ये. आता नॉन वर्किंग कंडिशन मध्ये असताना हा पॉइंटर कुठं असायला पाहिजे, बरोबर 0 वर असायला पाहिजे ना. तर इथं काय झालंय, पॉइंटर थोडासा 0च्या पुढे आहे आणि इथं काय आहे, पॉइंटर थोडासा 0च्या पाठीमागे आहे. म्हणजे एक्झॅक्टली 0ला ते काय झालेलं नाहीये, कोइन्साइड झालेलं नाही. इथं बघा, हे 0 एरर दिसते आणि इथं देखील 0 एरर आहे. 0 एरर मध्ये देखील 2 टाईप आहेत, एक म्हणजे पॉझिटिव्ह एरर आणि निगेटिव्ह एरर. म्हणजे तुमचा जर पॉइंटर मेन स्केलवरच्या 0च्या थोडंसं पाठीमागं असेल, ओके, ही झाली मेन स्केल म्हणायचं, याला काय म्हणायचं, मेन स्केल. या मेन स्केलच्या थोडंसं पाठीमागे जर पॉइंटर असेल ना, तर त्याला निगेटिव्ह 0 एरर म्हणायचं. आणि पॉइंटर जर काय असेल, तर थोडंसं काय असेल, 0च्या थोडंसं पुढं असेल, तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह 0 एरर असं म्हणायचं. लक्षात येत आहे. किंवा इथं देखील बघा, हे व्हर्नियर कॅलिपरचे 2 जॉज आहेत. हा जो आहे तो फिक्स्ड जॉ आहे आणि हा जो आहे तो मुव्हेबल जॉ आहे, मुव्हेबल, ठीक आहे. आता दोन्ही जॉ एकमेकाला, म्हणजे मुव्हेबल जॉ पूर्णपणे लेफ्टला आणून मी टच केला, म्हणजे दोन्ही जॉ एकमेकाला पूर्णपणे टच केले, तर काय होतंय बघा, इथं हे मुव्हेबल जॉवर एक स्केल असते, त्याला काय म्हणायचं, व्हर्नियर स्केल असं म्हणायचं. मुव्हेबल जॉवरची जी स्केल आहे ना, त्याला काय म्हणणार मी, व्हर्नियर स्केल असं म्हणणार आहे. आणि फिक्स्ड जॉवर जी स्केल असते ना, त्याला काय म्हणणार मी, मेन स्केल असं म्हणणार, मेन स्केल. लक्षात येते का बघा, इथं 2 स्केल असतात, एक मेन स्केल आणि दुसरी व्हर्नियर स्केल. म्हणजे स्लाइड होणारी जी स्केल आहे त्याला व्हर्नियर स्केल म्हणायचं आणि फिक्स्ड स्केलवर जी स्केल आहे त्याला मेन स्केल असं म्हणायचं. आता दोन्ही जॉ टच केल्यानंतर व्हर्नियर स्केलचा 0 आणि मेन स्केलचा 0 हे एक्झॅक्टली मॅच व्हायला पाहिजेत ना, परंतु इथं बघा डायग्राम मध्ये एक्झॅक्टली मॅच होताना दिसत नाहीये, म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं एरर आहे. आता इथं पण सांगितलंय बघा, हे बघा, हे झालं परफेक्ट कंडिशन, म्हणजे व्हर्नियर स्केलचा 0 आणि मेन स्केलचा 0 एक्झॅक्टली एकमेकाला मॅच व्हायला लागलाय, म्हणजे इथं कुठलीही एरर नाहीये. याला काय म्हणणार, नो 0 एरर असं म्हणणार, नो 0 एरर. आता इथं बघा,
हा व्हर्नियर स्केलचा जो 0 आहे, म्हणजे ही जी डायग्राम आहे ना ती याला म्हणजे या दोन्ही डायग्राम सेम आहेत थोडक्यात. व्हर्नियर स्केलचा 0 म्हणजे मुव्हेबल स्केलचा 0 थोडंसं काय आहे, मेन स्केलच्या 0च्या राईट हँड साईडला आहे. थोडंसं राईट हँड साईडला आहे ना हा 0, दिसते का? व्हर्नियर स्केलचा 0 मेन स्केलच्या थोडंसं राईट हँड साईडला एक्झॅक्टली मॅच करत नाहीये, तर याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह 0 एरर असं म्हणायचं. आणि इथं हे बघा, व्हर्नियर स्केलचा 0 जो आहे तो मेन स्केलचा 0 जो आहे ना त्याच्या थोडंसं लेफ्ट लाईन, याला काय म्हणायचं, निगेटिव्ह 0 एरर असं म्हणायचं. म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट टू इन्स्ट्रुमेंट काय असू शकते, एक 0 एरर असू शकते. ओके, तर 0 एररची व्हर्नियर कॅलिपर मध्ये 0 एररची डेफिनेशन काय होणार बघा, व्हेन 0 ऑफ व्हर्नियर स्केल. व्हर्नियर स्केल म्हणजे कुठली, लक्षात आलं ना, ही जी स्केल आहे मुव्हेबल जॉवर हा इकडं तिकडं सरकू शकतो, मुव्हेबल जॉ, याला काय म्हणायचं, व्हर्नियर स्केल. व्हर्नियर स्केल. आणि इथं फिक्स्ड जॉवर जी स्केल असते त्याला काय म्हणायचं, मेन स्केल असं म्हणायचं, मेन स्केल. when 0 of vernier scale doesn't coincide with 0 of main scale, 0 of main scale, it is called as zero error. त्याला काय म्हणायचं, झिरो एरर असं म्हणायचं. आणि याच्यामध्ये जर व्हर्नियरचा 0 मेन स्केलच्या 0च्या राईट हँड साईडला असेल, व्हर्नियरचा 0 मेन स्केलच्या राईट हँड साईडला असेल तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह 0 एरर. आणि मेन स्केलचा व्हर्नियर स्केलचा 0 मेन स्केलच्या 0च्या थोडंसं लेफ्ट हँड साईडला सरकलेला दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह 0 एरर असं म्हणायचं. ओके, सो दोन टाईपच्या 0 एरर असू शकतात, पॉझिटिव्ह 0 एरर आणि निगेटिव्ह 0 एरर. किंवा इथं देखील बघा, हा पॉइंटर जो आहे, पॉइंटर ॲरोचा पॉइंटर 0च्या थोडंसं राईट हँड साईडला असेल तर पॉझिटिव्ह 0 एरर, आणि नेगेटिव्ह साईडला थोडंसं असेल तर त्याला, लेफ्ट हँड साईडला थोडंसं असेल तर काय म्हणणार आपण, त्याला निगेटिव्ह 0 एरर असं म्हणणार आहे. तर या पद्धतीने ही 0 एरर आहे. बाकीचा पार्ट आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके.